नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की मतदान कार्डमध्ये आपला मोबाईल नंबर लिंक कसं करायचा. तर मित्रांनो, तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलमधून तुमच्या मोबाईल नंबर लिंक करू शकता तुमच्या मतदान कार्डला, ते पण एकदम फ्री. एकदम सोपी प्रोसेस आहे. स्टेप बाय स्टेप व्हिडिओ होणार आहे. तर तुमच्या मतदान कार्डामध्ये मोबाईल नंबर लिंक झाल्याने त्यांचा फायदा काय आहे. तर मित्रांनो, तुमचे जे मतदान कार्ड आहे तो हरवला आणि कुठं ठेवले गेला किंवा हरवला गेला, तर तुम्ही या मोबाईल नंबरद्वारे तुम्ही डाउनलोड करू शकता. तुमच्याकडे काहीही पुरावा नसेल तरी पण तुम्ही या मोबाईल नंबरद्वारे तुम्ही तुमचे मतदान कार्ड हे डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर सर्वप्रथम तुम्हाला क्रोमवर यायचे आहे, गुगल किंवा क्रोम, आणि तिथं तुम्हाला टाईप करायचं आहे वॉटर. टाईप केल्यानंतर पहिली वेबसाईट येईल, तिला क्लिक करून पुढे जायचं आहे. पुढे आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे फॉर्म ओपन होईल. तर तुम्हाला खाली यायचे आहे. खाली या बॉक्सवर 8 नंबर फॉर्म याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता, इथं तुम्हाला एपिक नंबर टाकायचा आहे तुमच्या मतदान कार्डचा. जर तुम्ही सेल्फ असाल तर सेल्फ आणि अदर्स दुसऱ्याशी करत असाल तर दुसऱ्याचे. तर एपिक नंबर टाकल्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचे नाव दिसेल, ते बघून तुम्हाला व्यवस्थित बघून घ्यायचे आहे आणि परत नेक्स्ट करायचं आहे. इथं तुम्हाला परत 4 ऑप्शन दाखवेल. दुसऱ्या नंबरवर क्लिक करायचं आहे तुम्हाला. क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला नवीन पेज ओपन होईल. ते पेज अशा प्रकारे राहतील, बघू शकता. तर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर जो लिंक करायचा आहे तो इथं टाकायचा आहे आणि तुम्हाला ईमेल आय डी पण टाकायची आहे. जर तुम्हाला ईमेल आय डी द्यायची असेल तर ईमेल आय डी पण देऊ शकतात. तर नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर इथं तुम्हाला प्लेस तुमच्या तालुका टाकायचा आहे आणि नेक्स्ट करून खाली यायचे. खाली इन्स्टॉल केल्यावर तुम्हाला इथं कॅप्चर टाकायचं आहे. कॅप्चर टाकल्यानंतर तुम्हाला सेंड OTPवर क्लिक करायचे आहे. तर मी मोबाईल नंबर टाकून घेतो आणि सेंड OTPवर कॅप्चर हे तो चुकलेला आहे, तर कॅप्चर टाकून सेंड OTPला क्लिक करायचे आहे. तर क्लिक केल्यानंतर तुमच्या मेसेजमध्ये OTP येईल, ते OTP इथे टाकायचे आहे. तर ही OTP येऊन गेली, तर मी OTP टाकून घेतो आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे. इथं सबमिट केल्यानंतर इथं खाली सबमिट केल्यानंतर हा अशा प्रकारे तुमच्या मतदान कार्डचा जो फॉर्म आहे तो फॉर्म येऊन जाणार. त्याला तुम्ही व्यवस्थित बघून घ्यायचे आहे. तुमची माहिती व्यवस्थित बघून तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. एक पॉपअप येईल, तिथं तुम्हाला एस करून द्यायचे आहे. एसवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर थोडंसं लोड होईल. लोड झाल्यावर पुढे असा पेज ओपन होईल. तुम्हाला काहीच नाही करायचं आहे, फक्त बघायचे. त्याच्यानंतर थोडंसं लोड होईल, याला आपण बॅक नाही जायचे. लोड झाल्यावर इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर आहे, तो आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे. टाकल्यानंतर तुम्हाला OTP येईल अजून परत एकदा. आता ही OTP आल्यानंतर अशा प्रकारे दाखवेल. नंतर जो तुमचा मतदान कार्डला नंबर लिंक आहे ते तुमचे सक्सेसफुल होऊन जाणार. तर अशा प्रकारे तुमचा जो फॉर्म आहे तो फिल होऊन जाणार आणि 4-5 दिवसानंतर तुम्ही डाउनलोड करू शकता.